अजित पवारांच्या अचानक निधनामुळे आता राजकीय वारसदार कोण असा मोठा प्रश्न आता उपस्थित राहिलाय। आतापर्यंत राजकीय सल्लागारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे की सुनेत्रा पवार यांना पक्षाचं अध्यक्षपद आणि बारामतीची पोटनिवडणूक लढवावी आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी आता होते। दोन्ही पवार पुत्र म्हणजे जय आणि पार्थ पवार सध्या सक्रिय राजकारणात नसले तरीही संघटनात्मक कामामध्ये ते आहेत, परंतु अनुभवाचा अभाव असल्यामुळे सुनेत्रा पवारांवर दबाव टाकला जाणार आहे असं देखील दिसून येतं। अजित पवारांच्या निधनामुळे एनसीपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व रित्यात आता निर्माण झाली आहे। अनेक नेते आता पक्ष पुनर्गठित करण्याबाबत चर्चा करतायत। सोबतच दोन्ही पवार गट म्हणजेच शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता आता दिसून येते किंवा स्वतंत्र राजकीय निर्णय देखील घेण्याचा पर्याय चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळते। मात्र पुढच्या 6 महिन्यांमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता दिसून येते। त्यामुळे सुनेत्रा पवार किंवा इतर कोणी त्यांच्या पदावर निवडणुका लढवेल का यावरचं उत्तर आता पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। दरम्यान आज त्यांचे अंतिम विधी झाले आणि अजित पवारांनी अखेरचा निरोप घेतला। यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। संपूर्ण महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरली। मात्र त्यांच्या जागी कोण वारसदार असणार हा प्रश्न आता उपस्थित राहतो।